शेतकरी बंधूंनो नमस्कार. कृषी मित्र लखन माने या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करतोय. आपण सध्या मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती या मार्केटमध्ये सध्या आलोय आणि आज खरं तर 14 ऑगस्ट आहे आणि 14 ऑगस्टचं जे मार्केट आहे टोमॅटोचं आपण बघताय की आपण सुरुवातीला आपल्या ज्या व्यापारी आहेत आपण त्यांच्याशी थोडी चर्चा करणार आहे, कारण उद्या 15 ऑगस्ट असल्यामुळे आपल्या मंगळवेढ्याचं मार्केट सध्या चालूच राहणार आहे. आणि खरं तर या मार्केटसाठी ज्या शेतकऱ्यांना आपल्या या मंगळवेढा असेल, पंढरपूर असेल, इकडे मोहोळ असेल, सांगोला असेल, या शेतकऱ्यांना इथं आपल्या या बाजार खरं तर या टोमॅटोचा इथं उपलब्ध आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना इथं माल आणायचा आहे त्या शेतकऱ्यांनी खरं तर इथं माल घेऊन यायचा आहे. आपल्या लोकलला खरं तर इथं चांगलं मार्केट आणि चांगला दर हे आपले इथले व्यापारी बंधू देत आहेत. आणि खरं तर त्यांच्याशीच आपण बातचीत करणार आहे. काय सांगाल एकंदरीत आजच्या मार्केटची परिस्थिती, आवक आणि या संबंधित रेटमध्ये? आज रेट थोडा जास्त आहे. 2 दिवसापेक्षा रेट जास्त आहे. पुढचं वातावरण थोडं क्लिअर झाल्यामुळे आज थोडं रेट जास्त आहे. 2 दिवस रेट वाढले. आवक काय सांगता आजची? आज 1000 कॅरेटची आवक आहे. 1000 ते 1200 कॅरेट आवक यायला माल चालू सध्या आवक ही सध्या वाढलेली आणि मार्केट ही खरं तर वाढत चाललेली आहे. एकंदरीत यापुढे मार्केट कसं राहील काय सांगाल? चांगलं राहील मार्केट, चांगलं राहील. आणि 1 महिना तर फुल मार्केट राहील, चांगलं राहील. उद्या 15 ऑगस्ट असल्यामुळे उद्या काय या व्यापारावरती किंवा या रेटवरती काय परिणाम होऊ शकतो? नाही हाय लेवल राहील. माल शॉर्ट कमी आहेत, माल सध्या आवक कमी आहे मालाची, त्यामुळे माल व्यापाऱ्यांची खरेदी चालू राहणार आहे. आणि मंगळवेढा बाजार समितीमध्ये आपलं हे काम चालू राहील. एकंदरीत या मार्केटसाठी किंवा या लोकलच्या शेतकऱ्यांसाठी इथलं आपली बाजारपेठ उपलब्ध आहे. आपला कॉन्टॅक्ट नंबर एकदा आपल्या शेतकरी बांधवांना सांगाल? मी अनिल एकनाथ बोदाडे, कृषी बाजार समिती मंगळवेढा. माझा फोन नंबर आहे 9960088248. ठीक आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा इथला मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती मधला हा बाजार आहे आणि आपण बघू शकता की इथं 2 व्हरायटी आले, 2048 आणि आपलं साऊ व्हरायटी इथं खरं तर खूप चांगल्या दराने विक्री होत आहे. आपण काही शेतकरी बांधव आहेत, आपण त्यांच्याही चर्चा करणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्या या बाजार मार्केटमध्ये सध्या आपले काही वेगवेगळ्या गावातून शेतकरी बांधव इथं आलेले टोमॅटो घेऊन, आपण त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहे. काका आजोबा काय सांगाल, एकंदरीत किती कॅरेट माल आणलाय तुम्ही मार्केटला? 74 आणलाय. 74 आणलाय. म्हणजे किती एकराचा प्लॉट आहे? 2 एकराचा. कुठली व्हरायटी आहे सध्या? शाहूजी आणली. आपलं गाव आणि नाव सांगा. कोरली. कोरोलीच आहे. आपण नाव, आपलं नाव काय तुमचं काका? हा बरं, ठीक आहे. तर एकंदरीत आपण बघताय कोरोली गाव म्हणजे कामती असल्या या भागातून हे शेतकरी तर मंगळवेढ्यामध्ये आपला हा टोमॅटो घेऊन आहे. तर शेतकरी बांधवांनो, कामती म्हणजे कोरोलीचा भाग, तिथून शेतकरी इथे यायला लागलेत आणि खरं तर चांगला दर तुम्हाला मिळालाय. एकंदरीत काय सांगाल, किती एकराचा प्लॉट आहे आपला? 2 एकर. 2 एकराचा प्लॉट आहे. नवीन काय तयारी? इंडम आहे. इंडम आहे. माल कसा आला सध्या? इंडमचा आता सध्याला असा माल लागला. असा माल आहे म्हणजे ह्या वर्षी खरं तर चांगले पैसे होतात. कसं आहे, समाधान करत आहात का काय थोडं वाईट वाटतंय? असं रेट राहायला समाधान वाटणारच. समाधान. एकंदरीत गेल्या वर्षी टोमॅटो होता आपला? नाही, जरा रेट काही गेला नव्हता, पण टोमॅटो होता आपला. टमाटा होता. ह्या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी आपण समाधानी. रेट टिकला तर, नाहीतर नाही. चांगले पैसे होणार. 4 दिवस आला, 4 दिवस असं पण कसं करणार? ते तर आहे. टिकला पाहिजे, महिनाभर टिकला पाहिजे. म्हणजे आता इथून पुढे तुमची कॅरेट वाढत जाते. 2 एकराचा प्लॉट आहे सध्या. ठीक आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघताय की या काकांच्या चेहऱ्यावरती आपण एक चांगलं समाधान बघताय की खरं तर टोमॅटोला रेट जर आपला हायसा टिकून राहिला 25-30च्या आसपास, तर खरं तर शेतकरी कुठेतरी समाधानकारक आणि सुखी राहणार आहे. मी गोशावरून आला. किती कॅरेट आणले टोमॅटोचा? 50 कॅरेट आणले. कुठली व्हरायटी? 2048 व्हरायटी. किती एकराचा प्लॉट आहे साधारण? 1 एकर. काय टोमॅटो घेऊन येताना आज मार्केट चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळते, काय वाटतं एकंदरीत? आनंद होतोय, चांगला आहे. गेल्या वर्षी होता का टोमॅटो? गेल्या वर्षी होता, पण त्याच्या पाठीमागे जरा दर पडला, पूर्ण म्हणजे लॉस झाला. त्यावेळेस ह्यावेळेस बरं आहे, म्हणजे चांगला रेट मिळतोय. कारण हा रेट जर पुढे कंटिन्यू राहिला तर मग चांगले पैसे खरं तर होतील. जर रेट कमी झाला तर नुकसान आहे. म्हणजे साधारण खर्च तरी निघतोय. कारण गेल्या वर्षी आपण बघताय की 5 रुपये 6 रुपये आपला टोमॅटो मार्केटला जात होता, त्यामुळे आपला खर्चही निघालेला नव्हता. त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती समाधान आपल्या सगळ्यांना बघायला मिळते. कारण मार्केटमध्ये आपण बघताय की आज या मंगळवेढा मार्केटमध्ये 1000 ते 1200 कॅरेटची आवक आहे आणि चांगला दर म्हणजे 2 रुपये प्लस झालेला आहे कालच्या पेक्षा. खरं तर मार्केट खूप चांगलं आहे आणि हाच दर, कारण जयपूर असेल तर किंवा आपल्या ह्याच्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे खरं तिकडे वातावरण चांगलं झालंय, त्यामुळे मार्केट खरं तर कुठं वाढतंय आपल्याला बघताय. एकंदरीत मला सांगा, आता सध्या आपण या टोमॅटोचं जे नियोजन करताय तर त्याचं स्प्रेचं नियोजन असेल किंवा या मालाला जे लागणार सगळं नियोजन तुमच्या हातात चालू आहे? आता सध्या जे आहे ते आपण फिक्स ठेवलेलं आहे. म्हणजे याचं सगळं नियोजन करून आपण मार्केटला येत आहे. आणि कुठेतरी आता प्लॉट चालू झाला आपला. किती एकरचा प्लॉट म्हणला? 1 एकर. 1 एकराचा प्लॉट आहे. साधारण मग किती कॅरेट निघतील आणि किती चांगले तुम्हाला काय वाटते का अंदाज? तरी अंदाज 1500 कॅरेट निघेल. 1500 कॅरेट म्हणजे चांगले पैसे तुम्हाला होणार आहेत. कारण
खरं तर हा सीझन 2024चा सीझन खूप चांगला जाणार आहे टोमॅटोसाठी. आपण बघताय की सगळ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती समाधान आणि सगळ्यांची घाई आहे या मार्केटमध्ये की माझा माल खाली करून घ्या, माझ्या मालाला एवढा दर मिळाला. आणि खरं तर माल आपण बघताय की सगळ्या शेतकरी बांधवांना खूप चांगलं दिवस येतील आणि चांगले दिवस येऊ ह्याच मी सगळ्या शेतकरी बांधवांना शुभेच्छा देतो. काका नाव सांगा आपलं काय? अशोक शंकर नागणे. कुठं आला? इथेच आहे तालुक्यात डोंगर येऊन आलाय. आज किती कॅरेट आणले टोमॅटो? आज 40 कॅरेट. 40 कॅरेट घेऊन आलाय. व्हरायटी कुठली? 2048. 2048. किती एकराचा प्लॉट आहे? एकराचा. काय वाटतं एकंदरीत चांगला दर मिळतोय टोमॅटोला? सध्या चांगला आहे. सध्या चांगला आहे. चांगला आहे. पुढे पण राहील का नाही? पुढे काय राहिलं आता वातावरणाचे म्हणजे कुठेतरी चांगले पैसे वाढले चांगलं म्हणजे टोमॅटो खरं तर चांगलं वाढायला लागले आता. चांगला म्हणजे ह्याच्या आधी कधी लावलं टोमॅटो? 3-4 वर्ष झाला होता. 4 वर्ष झाला होता. मग गेल्या वर्षी चांगले पैसे आले का तोटा झाला? काय तोटा झाला काय? तोटा झाला. म्हणजे ह्या वर्षी खरं तर चांगले पैसे व्हायला टोमॅटोचे. खरं तर टोमॅटो बघता की आपण चांगलं म्हणजे 2048 व्हरायटी सगळ्याकडे आहे. आणि सध्या आपण मार्केटमध्ये बघता की दोन्ही व्हरायटी आपल्याकडे आली. 2048 आणि आपले इंडमची पण आहे काही ठराविक व्हरायटी आलेली आहे आणि साऊची पण ठराविक व्हरायटी आपल्याला मार्केटला बघायला मिळते. खरं तर आपण शेतकरी मित्रांनो बघता की हा टोमॅटो जो आहे खरं तर शेतकऱ्याला समाधानकारक आणि खरं तर चांगले दिवस या टोमॅटोने या मार्केटला सध्या म्हणजे यावर्षी आलेले आहेत. विशेष मध्ये बोदळे आहे ना सगळ्या मार्केटपेक्षा 1 रुपया 2 रुपये ना जास्त म्हणजे मंगळवार हे मार्केट यांचं म्हणणं आहे की 1 रुपया 2 रुपये सगळ्या मार्केटपेक्षा जास्त दर मिळतो. शेतकरी बांधवांना विनंती आहे की बाबा तुम्हाला लोकल मार्केट जिथं चांगला रेट मिळेल तिथं तुम्ही माल खरं तर घेऊन जावा. शेतकऱ्यांना समाधान वाटते म्हणजे चांगला आहे. तर तुम्हाला जवळ डोंगरगाव मंगळवार म्हणलं की साधारण तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनचा खर्च कमी आहे. म्हणजे खर्च कमी असल्यामुळे तुम्हाला अजून त्याच्यामध्ये खरं तर या रेटमध्ये तुम्हाला बचत होते. नाही सगळ्याला 1 रुपया 2 रुपये म्हणजे व्यवस्थित शेतकऱ्याला काय तोटा करू देत नाही. जर एकंदरीत रेट जर पुढे वाढले तर काय म्हणजे काय तुमची भावना असेल? म्हणजे पुढे रेट जर चांगले वाढले तर काय तुमच्या प्रतिक्रिया काय असतील? काय नाही इथंच माल घालणार. म्हणजे समाधानकारक आहे चांगले म्हणजे तुम्हाला त्याच्यावरती टोमॅटोचे चांगले पैसे होणार. त्यावरची चांगला टोमॅटोचा झटका होणार आपल्याला. आपण बघताय बऱ्याच शेतकऱ्यांनी इथं मार्केटमध्ये टोमॅटो आपला आणलेला आहे. काही शेतकरी बांधव आहेत. आपण मला सांगा दादा की किती कॅरेट आणले टोमॅटो? 20 कॅरेट आणले. गाव कोणतं? बोहाळी. बोहाळी. नाव? लाला सुमाने. किती एकरचा प्लॉट? 1.5 एकर आहे. 1.5 एकर प्लॉट. मी साधारण आता सुरुवात झाली. किती कॅरेट निघतील माल पुढं अंदाज? 50 कॅरेट चालेल ते. 50 कॅरेट म्हणजे सुरुवातीला चालेल. परत 200-250 कॅरेट तुम्हाला वाढत जाणार. मार्केट जर वाढलं तर काय म्हणजे काय भावना असतील तुमच्या? काय नाही 1 नंबर मार्केट होतं इथं होतं. बाकीच्या पेक्षा इथं तुम्हाला जवळ पण आणि चांगला रेट पण. सगळ्यापेक्षा भारी मार्केट आहे मंगळवारचं मार्केट आहे टोमॅटोचं. मला सांगा की एकंदरीत रेट जर वाढला किंवा रेट जर हाय स्थितीमध्ये राहिला तर एक चांगली सकारात्मक दृष्टिकोन टोमॅटोकडे बघण्याचं होईल. कारण गेल्या वर्षी टोमॅटो होता आपला. पाऊस पडल्यानंतर रेट हे वाढणारच. काळ्या रानातले जे टमाटे बिमाटे आहे ते जाणार. म्हणजे पाऊस वाढला तर टोमॅटो रेट वाढतील. कारण बाहेरच्या मार्केटमध्ये बघता आपण जयपूर असेल किंवा दिल्ली असेल या इकडे भागामध्ये पाऊस चालू असल्यामुळे मार्केट कुठेतरी दिवस आलेलं होतं. पण आता तिथला पाऊस थांबला त्यामुळे मार्केट प्लस व्हायला लागलं. पण आपल्या भागातलं जो वातावरण जे पाऊस आहे तो थांबला असल्यामुळे आपल्याला मार्केट थोडं स्थिर आहे. जर आपल्याकडे पाऊस झाला तर आपलं मार्केट अजून वाढण्याची शक्यता आहे. पण आता सध्या मार्केटमध्ये 2 रुपयाची वाढ झालेली आहे. अजून मार्केट प्लस झालंय. काय सांगाल एकंदरीत या मार्केट वाढतच जाणार. मार्केट वाढत जाणार. तर आपण बघता की शेतकरी मित्रांनो की याच्यामध्ये मार्केट वाढत जाणार आहे. आणि खरं तर सगळ्या शेतकऱ्यांकडून आपण यांच्या प्रतिक्रिया आपण आज बघितलेल्या आहेत. कारण आपण असंच या मार्केटमधले अपडेट की असतील मोडलीम असेल किंवा मंगळवार असेल सांगोला असेल सोलापूर असेल या मार्केटचे आपण अपडेट डेली देत राहू. आणि आपल्या या कृषी मित्र लखन माने युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपल्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आपला चॅनल पहा रोज डेली अपडेट आपल्या या टोमॅटोच्या मार्केटचे असणार आहेत. इथंच आपण थांबूया. धन्यवाद.